हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय गरमागरम आणि चटपटीत असे ब्रेडचे पॅटीस आणि त्यासोबत टोमॅटो केचप आणि पुदिन्याची चटणी. वा! तर बनवायचे का आपण ब्रेडचे पॅटीस? तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ब्रेडचे पॅटीस बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत आणि आता त्याचं आपण स्टफिंग बनवूया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊ. पावसाळा आला की चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा जरूर लोकांना होते. म्हणजेच कांद्याची भजी, बटाट्याची भजी, पावभाजी म्हणा, वडापाव, समोसे, त्यापैकीच एक आहे आपले हे ब्रेड पॅटीस. तर पावसाळाच कशाला पाहिजे, आपण कधीसुद्धा हे बनवून खाऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट बनवून घेतली होती, ती याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडासा हिंग, हळद आणि धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि सगळे मसाले आपण याच्यामध्ये परतवून घेऊया. आणि मी याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि जे आता आपण बटाटे उकडवून घेतले ते बटाटेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया स्मॅश करून. तर इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे, बटाट्याची भाजी. तर मी आता गॅस बंद केला आहे आणि पूर्णपणे मी आता मिक्स करून घेते. तर तयार झाले आपलं स्टफिंग ब्रेड पकोडा बनवण्यासाठीचं. तर चला आता आपण ब्रेडच्या स्लाईस घेऊया. तर अशा पद्धतीने मी 2 इथे स्लाईस घेतलेत ब्रेडच्या. आता जे आपण बनवलेलं स्टफिंग आहे ते याच्यावर घालूया आणि व्यवस्थित पसरवून घेऊ. तर दोन्ही स्लाईसला मी इथे बटाट्याची भाजी लावून घेतली आहे. तर आता या ब्रेडच्या स्लाईसवर आपण दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईस ठेवून घेऊया आणि व्यवस्थित प्रेस करून घेऊ, म्हणजे त्या स्लाईस अशा निघणार नाहीत. तर आता सुरीच्या सहाय्याने आपण मधून कट देऊया. अशा पद्धतीने बघू शकताय. तर आता मी ते बेसन कालवून घेते. तर बेसनमध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद घातले आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेऊया. अशा पद्धतीने घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर मी आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले. तर आता आपण पॅटीस तळून घेऊया. ब्रेडचे पॅटीस आपण जेव्हा तेलामध्ये सोडत असतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा. जर गॅस स्लो ठेवला तर ते मग ब्रेड असल्यामुळे तेल खूप शोषतात. त्यामुळे गॅसची फ्लेम जरा मोठी ठेवायची आणि वरतून थोडे भाजत आले की मग आपण गॅस मिडियम करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले ब्रेडचे पकोडे, ब्रेडचे पॅटीस तयार झालेत. खूप छान दिसत आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. गरमागरम चहा आणि ब्रेडचे पॅटीस अफलातून लागतं, किंवा पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप याच्यासोबतसुद्धा ब्रेडचे पॅटीस खूप छान लागतात.